नालासोपारा में अवैध ड्रग फैक्ट्री का भंडाफोड़। नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। मुंबई नालासोपारा के खैरपाड़ा स्थित राशिद कंपाउंड में चल रही अवैध मादक पदार्थ निर्माण फैक्ट्री का मुंबई पुलिस ने भंडाफोड़ किया है। छापेमारी के दौरान पुलिस ने 6.675 किलो एम.डी. मेफेड्रोन और नशीले पदार्थ बनाने में इस्तेमाल होने वाली रासायनिक सामग्री बरामद की, जिसकी बाजार कीमत करीब 13.38 करोड़ रुपए बताई जा रही है। पुलिस ने इस कार्रवाई में 5 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिनमें 4 ड्रग विक्रेता और एक उत्पादन में शामिल व्यक्ति शामिल हैं। ये छापा मुंबई पुलिस आयुक्त देवेन भारती के मार्गदर्शन में संयुक्त पुलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पुलिस आयुक्त डॉक्टर महेश पाटिल, डीसीपी समीर शेख और एसीपी अबुराव सोनावने के निर्देशन में मारा गया। टीम का नेतृत्व वरिष्ठ पुलिस निरीक्षक मनीषा कुलकर्णी ने किया, जिनके साथ पीएसआई मित्रानंद खंडारे, विलास पवार, विजय सिंह देशमुख, सुशांत साल्वी, अजय गोल्हार और अन्य अधिकारी शामिल थे। पुलिस सूत्रों के अनुसार गिरफ्तार आरोपियों से पूछताछ में बड़े ड्रग नेटवर्क के खुलासे की संभावना है। मीरा भाईंदर में भी बढ़ती चिंता। मुंबई पुलिस की इस सतर्क कार्रवाई से जहां बड़ा नेटवर्क उजागर हुआ है, वहीं सवाल ये भी उठता है कि मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय के क्षेत्र में ऐसे नेटवर्क की जानकारी अब तक क्यों नहीं मिली। कुछ महीने पहले इसी आयुक्तालय के तहत 1200 करोड़ रुपए की ड्रग फैक्ट्री का पर्दाफाश हुआ था। इसके बाद साकिना का पुलिस ने वसई विरार की सीमा में 400 करोड़ रुपए की फैक्ट्री पकड़ी और अब अंधेरी पुलिस यूनिट 6 ने नालासोपारा में 13 करोड़ रुपए की फैक्ट्री का भंडाफोड़ किया है। इन लगातार हो रही कार्रवाइयों से साफ है कि पश्चिम उपनगरों में ड्रग नेटवर्क गहराई तक फैला हुआ है और अब मीरा भाईंदर पुलिस को भी त्वरित सख्त कार्रवाई करनी होगी ताकि क्षेत्र को नशे के जाल से मुक्त किया जा सके। पुलिस को ड्रग माफियाओं सख्त कार्रवाई करनी चाहिए, जो युवा पीढ़ी बर्बाद हो रही है। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक महत्त्वाचं डिटेक्शन आहे झोन 6च्या पथकाकडून झालेला आहे। याच्यामध्ये 5 ऑक्टोबर रोजी एक माहिती प्राप्त झालेली होती की एक पेडलर छेडानगर या परिसरमध्ये एमडी मेफेड्रोन हा जो अंमली पदार्थ आहे विकण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी जाऊन वाट बघत होती। त्यांनी ते सापळा लावला आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलं। याच्यापासून या केसची सुरुवात झाली। त्याच्यानंतर ह्या आरोपीने आपल्याला बरीच माहिती दिली आणि ह्यानंतर अजून 3 आरोपी आपण अटक करू शकलो। त्या सुरुवातीच्या केसमध्ये 57 ग्राम एमडी हस्तगत झाला होता। पीसी मध्ये आपण जी विचारपूस केली त्यामध्ये आणखी आरोपींचं नाव निष्पन्न झाला। एक महत्त्वाच्या आरोपीचं नाव निष्पन्न झाला जो पनवेल या भागाचा राहणार आहे। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अंधेरी भागातून आपण ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून विचारपूस आपण सुरू केली। त्या विचारपूसमध्ये त्यांनी निष्पन्न करून दिला आपल्याला की एक कारखाना आहे ज्या ठिकाणी अंमली पदार्थ तयार केला जातो। या अंमली पदार्थाचा जो कारखाना आहे हा पेल्हार जो गाव आहे नालासोपारा या भागात वसई तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी आपली टीम पोहोचली आणि या आरोपीला त्याच्या माहितीच्या अनुसार या कारखान्याला आपण उघडून सर्व जो पदार्थ त्यांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये 6 किलो 675 ग्राम एमडी हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याच बरोबर त्याच्यासोबत जे लागणारं जो साहित्य आहे, मशिनरी आहे, इलेक्ट्रिकल काही साहित्य आहे, सर्व काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। याची एकूण किंमत 13,38,53,700 रुपये या मुद्देमालची आहे आणि आतापर्यंत याच्यामध्ये 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। पुढील तपास सुरू आहे। याच्यामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे की या संपूर्ण जो कारखाना होता या कारखान्याच्या पाठीमागे असणारे अजून काही लोक असण्याची शक्यता आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना देखील या केसमध्ये आरोपी करून एक भक्कम अशी एक चार्जशीट मान्य न्यायालयाच्या समोर हजर करण्याचं आमचं याच्यामध्ये उद्दिष्ट आहे। संपूर्ण जी कारवाई आहे याच्यामध्ये मान्य सीपी सर, मान्य जॉईंट सीपी रेणू सर, मान्य ईश्रीजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झालेली आहे आणि आपल्या झोन मध्ये ही जी कारवाई आहे ती अशीच चालू राहणार आहे। सर, जर बघितलं तर जे आरोपी होते त्यांचे नेटवर्क कुठे आहेत आणि सध्या कुठे याच्यामध्ये जर आपल्याला आरोपींच्या बाबतीत जर माहिती द्यायची असेल तर एकूण हे 5 आरोपी आहेत। ह्या 5 पैकी जे 3 आरोपी आहेत ते गोवंडी या भागातले राहणारे आहेत।
एक जो आरोपी आहे तो घाटकोपर भागातला मूळचा राहणारा आहे, परंतु त्याचा जो ऑपरेशन करणारा जो पार्ट होता तो बरेच ठिकाणी तो जाऊन हा व्यवसाय करायचा. धारावी भाग असेल, मुंब्रा भाग असेल, असं बरेच ठिकाणी त्याचा नेटवर्क होता. आणि जो शेवटचा जो आरोपी आहे ज्याने आपल्या कारखान्यापर्यंत नेलेला आहे, प्रामुख्याने तो सप्लाय आणि त्याचं उत्पादन ह्या व्यवसायामध्ये होता. वसई भागात त्याचा नेटवर्क होता आणि त्या भागातून हा ऑपरेट करत होता. आणखी काय कुठे कारखाने अशा प्रकारचे आहे आणि तपास त्या प्रमाणात सुरू आहे का काय सांगा? या आरोपीकडनं माहिती प्राप्त जी झालेली आहे त्यानुसार अजून असे कारखाने होण्याची शक्यता आहे, अजून आरोपी होण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टींवर सध्या तपास सुरू आहे आणि आपण शेवटपर्यंत जोपर्यंत आपण पोहोचलो तोपर्यंत हा तपास चालूच राहणार आहे. सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें.